यंदा उन्हाळ्याचा कडाका असा झाला आहे की काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळालेला आहे। दरम्यान अंदमान निकोबार बेटांवरून मान्सून बाबत खुश खबर आली आहे। यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने यंदा 105% पावसाचा अंदाज व्यक्त केला असून केरळमध्ये 1 जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 8 जून पर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे। एल निनोचा प्रभाव नसल्याने अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अवकाळी पाऊस आणि मान्सून याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्याअखेर मान्सून पूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल, त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो। यंदा महाराष्ट्रात, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस होईल असा अंदाज आहे। उत्तर गोलार्धात यंदा कमी हिमवृष्टी झाल्याने मान्सूनला पोषक वातावरण आहे। मुंबईत मान्सूनचा पाऊस साधारणपणे जूनच्या 2ऱ्या आठवड्यात सुरू होईल। यंदा हवामान विभागाने 7 ते 8 जून दरम्यान मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे। गतवर्षीप्रमाणे यंदाही जास्त पावसामुळे खरीप पिकांना फायदा होईल, तसेच धरणं आणि जलाशयांनी पाणी साठवणूक वाढेल असा अंदाज आहे। राज्याच्या काही भागात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सोमवारी बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं। दुपारनंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केश तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी गारपीटही झाली। परिणामी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले। हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वादळी वारं, अवकाळी पाऊस यासह काही ठिकाणी गारपीट देखील झाली। याचा फटका मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांना बसला आहे। राज्यात पुढील 4-5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। वादळ आणि अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे। आंबा, मोसंबी, डाळिंब या फळबागांसह इतर पिकांना अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला। शेती शिवारामध्ये तीळ, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला, फुलशेती आहे। यातील तीळ, ज्वारी आणि भुईमूग ही पिकं काढणीच्या अवस्थेत आहेत। अवकाळी पावसाने या पिकांचं नुकसान झालं आहे। राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस वर गेला आहे। विदर्भात 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे। राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। उष्णतेच्या झळांनी विविध जिल्ह्यात नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। घराबाहेर पडताना धडकी भरल एवढं तापमान राज्यभरात नोंदवलं जात आहे। त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे। वाढत्या औद्योगिकरणामुळे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे। त्यातूनच कडाक्याची थंडी, प्रचंड उष्णता वाढताना दिसून येते। गत 2 दशकांच्या तुलनेत यंदा 5 ते 7 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याचे दिसून येते। याचा सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे। पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी आता प्रत्येकानेच वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याची वेळ आली आहे। असं केलं तरच वाढत्या तापमानाला आळा बसू शकेल आणि सजीव सृष्टीही वाचवणं शक्य होईल। यंदा फेब्रुवारी पासूनच राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला। थंडी कमी आणि ऊन जास्त असं वातावरण होतं। त्यामुळे सुमारे 100 वर्षातील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला। त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांनी त्याचीच री ओढली। म्हणून गत अनेक वर्षातील यंदाचा एप्रिल उष्ण ठरला आहे। हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असं आहे। यंदा खूप कडक उन्हाळा आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे। ढगांची निर्मिती वेगाने होत आहे, म्हणजेच मान्सून आपल्या तयारीला लागला आहे असं दिसत आहे। बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे। मान्सूनच्या हालचाली समुद्रातील पाण्याचे तापमान, वाऱ्याची दिशा, हवेचा दाब यावर अवलंबून असतात। सध्या अरबी समुद्रातील तापमान 31 तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे। पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे। देशातील हवेचा दाब कमी झाला की समुद्राकडून देशाच्या दिशेने वारं वाहू लागतं। अंदमानात त्याची झलक दिसू लागली आहे। तेथे मान्सूनच्या हालचाली लवकर होत असल्याचे जाणवत आहे। त्यामुळे यंदाचा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। हवामानाबद्दलच्या या सविस्तर माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.